ज्ञानेश्वर अशोक गवळी, राहणार वडळी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. बर, तुम्ही आपल्या या अद्रक पिकासाठी अगदी सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञान वापरताय, बरोबर? तर वापरल्यामुळे काय काय फायदा जाणवतोय तुम्हाला? आपण पहिले माती परीक्षण केलं. बर, माती परीक्षण केल्याच्या नंतर पुन्हा अजून 6 गोण्या ह्या खताच्या वापरल्या, हा जैविक. त्याच्यानंतर पुन्हा हे डब्बा वापरला. हा, त्याच्यानंतर त्या 3 बॉटल वापरल्या. बर, त्याच्यानंतर पुन्हा अजून असे फुटवे गिटवे चांगले वाटून आले, बेड मिळाले, वावरातून पाणी वाहून आलं. बर, 2 महिन्यापासून पाणी वाहून आलं वावरातून. म्हणजे आज आपण ही तुमची जमीन बघतोय, याच्यात 2 महिने झाले कंटिन्यू पाणी वाहते. 2 महिने झाले. जमिनीला आपण बघितलं तर जमिनीवरती शेवळ पण आलेले, म्हणजे जमीन आपली पूर्ण शेवळली, पूर्ण शेवळली. आणि आजही जमीन ओलावा कंटिन्यू आहे जमिनीमध्ये. कंटिन्यू. बरं, मग काय अनुभव आला या 2 महिने पाणी वाहतंय, तर पाणी वाहिल्यामुळे अद्रक टिकते का? टिकते ना, काहीच नाही झालं नाही. औषधामुळे टिकले आमचे अद्रक. हा, जर म्हणजे इथून माग तुम्ही आता अद्रक किती दिवसांपासून करता ते? तरी 7-8-10 वर्षापासून करतोय. बर, मग या गेल्या 7-8-10 वर्षांच्या अनुभवांमध्ये आणि चालू वर्षाच्या अनुभवात काय बदल वाटतो तुम्हाला? 7-8-10 वर्ष झाले तर अद्रक म्हणजे काही बी सोडत घेत होती, आता काही सोडून तिला घेऊन राहिली ती. या औषधामुळे येऊ राहिली. बर, आणि तिला झालं जसा पाऊस चालू आहे तसं आऊत बी आणलं नाही, त्याला पाणीच वाहू राहिलं त्याच्यामध्ये. काय करणार दुसरं? बरोबर. मग आपलं जैविक तंत्रज्ञानाबद्दल तुम्ही बाकी शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात? चांगलं आहे, औषध वापरा. तुम्ही स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा? मग स्वतः घेतला ना. बर, ऊसाला पण गेले आपण. बर, मग ऊसामध्ये काय जाणवतंय तुम्हाला? ऊस चांगला दांडगा दिसतो खालून. बर, 4-4, 5-5 कांड्या. जी माहिती दिली त्याबद्दल आपले आभारी आहे, धन्यवाद.